की मी काहीतरी त्याला दिल्याशिवाय तो माझ्यावरती प्रसन्न होणार नाही. ही कुठली हा काय समज आपल्यामध्ये पसरला? ती श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा असू नये. सिनेमा बघून लोक बिघडली नाही. समाजात जे घडतं त्याचं चित्र सिनेमामध्ये आलेलं आहे. ओंकार भोजने नावाचा नट आहे, ज्याला आम्ही कॉमेडी येतो त्याच्याकडे आपण अपेक्षा करतो की हा कॉमेडी करेल काय ते, पण तो इतका कमालीचा सिरियस होता. आम्हाला वाटलं ओंकार भोजने आहे की दुसरा कोणी आहे, इतका सिरियस का सेटवर. मराठी चित्रपटात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत आणि 2026 तर सरप्रायझेसनी भरलेला आहे. अशातच सालबर्डी हा आणखी एक वेगळा चित्रपट, ज्यात थरार पण आहे, रहस्य आहे, बरंच काही आहे. ते काय आहे तेच आज जाणून घेणार आहोत नवशक्तीच्या या खास मुलाखतीत. सालबर्डीची टीम आपल्या सोबत आहे. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. आणि सगळेच दमदार आणि रथी महारथी आणलेले आहेत. सो खूपच छान वाटतंय. एकंदर स्टारकास्ट छान आहे. सर आधी तुमच्याकडे बोला. 17 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की 17 तारखेला आमचा सालबर्डी नावाचा चित्रपट रिलीज होत आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत रमेशजी आणि भरपूर स्टारकास्ट आहे याच्यामध्ये. शशांक आहे, आणखीन आपले माधव अभ्यंकर आहे, नाही कमलाकर आहे, नंतर अंशुमन विचारे आहे आणि मेन लीडमध्ये आमच्या पूजा सावंत आहेत, ज्या इन्स्पेक्टरची भूमिका करता आहेत. तर असा एक भरगच्च चित्रपट आहे. अनेक घटना ह्या चित्रपटामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याचं स्पीड आणि त्याचं राखणं हे दिग्दर्शकाचं काम होतं, ते त्यानं केलं आणि त्या बाबतीत थोडंसं मनोरंजन आणि कथा पुढे नेण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्या कलावंतांचं होतं, तेही आम्ही व्यवस्थित केलं असं आम्हाला वाटते. पण आजच्या या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याला धरून हा चित्रपट आहे, तो एक योगायोग आहे म्हणा. पण श्रद्धा अंधश्रद्धा हा जो अनेक वर्षापासूनचा जो आपल्या मनावरती पगडा बसलेला आहे त्याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आणि आता खरात बाबामुळे आपल्याला आणखीन एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्राला, विशेषतः नाशिक जिल्ह्याला फार एक वेगळ्या पातळीवर त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. तर असं आहे, गंमत आहे, वर्षानुवर्षापासून ते चालू आहे. बट थोडासा काहीतरी वेगळा विचार बाबा लोकांनी करावा असा एक आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पण फार काय आम्ही बिकवायला जाणार नाही आहे. आम्ही काय घडलं आहे ते दाखवणार आहे, त्यातनं तुम्हाला काय शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता. आता मी रमेशकडे येते. रमेश, म्हणजे तुला नंतर बोलायची संधी मिळेल का माहित नाही, कारण हे तिघं आहेत. सो एकदा तुला प्रश्न विचारतेच मी. पण तुझे आधीचे जे चित्रपट आहेत की त्याची नावंही वेगवेगळी होती आणि अर्थात ते चित्रपटही वेगळे होते, गुलर, बाबो, पाणीपुरी किंवा नावांचं काय. आणि हा सालबर्डी म्हणजे नाव ही वेगळंच आहे. तर तू नावं अशी वेगळी शोधून काढतोस का, काय आहे त्याच्या मागे तुझं ते रहस्यही सांगा. जेवढं कथानकाचं महत्त्व आहे तेवढं टायटलला पण खूप जास्त महत्त्व आहे. कारण टायटल अट्रॅक्ट करतं, म्हणजे तो उंबरठा आहे आपल्या घराचा. तो व्यवस्थित छान सजलेला असेल तर आतमध्ये गृहप्रवेशाला खूप मजा येते. त्यामुळेच बाबो म्हणजे 2018 साली सर पण त्या सिनेमामध्ये होते, बाबो सिनेमामध्ये. गोष्ट लिहून झाली अरविंद सरांबरोबर, अरविंद जगताप, स्टोरी, स्क्रीन डायलॉग, ऑलमोस्ट शूटिंगच्या जवळ गेलो, नाव सापडत नव्हतं. तर त्यावेळेस सीन डेव्हलप करता 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 अशी घटना घडली की तोंडात एक आलं, अरे बापरे बाबो आता काय. मग ते एक काहीतरी युनिक वेगळं वाटलं की चला तो एक शब्द आहे की आश्चर्यजनक किंवा काय बाबो, मग ते बाबो नाव डेव्हलप झालं. दुसरा सिनेमा रिलीज झाला तर तो गुल्लर. गुल्लरचा असा की धनगर वस्तीमध्ये त्या पाड्यावरती भार्गवीताईंना आम्ही 6 दिवस त्या ठिकाणी राहायला गेलो की ॲक्च्युली त्यांचं राहणीमान कसं, लँग्वेज, बोलीभाषा किंवा त्यांच्या पूर्णपणे एक अभ्यास स्टडी करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी धनगर समाजातल्या अनेक लहान मुलांचे किंवा नावं, ए गुल्या, अरे ते पाणी आणणार, पाहुणे येऊन राहिले, मग ते गुल्या काय, तर त्यांच्यामध्ये ते नाव आहे गुल्लर. हे नाव बऱ्याचशा मुलांचं आहे, कॉमन नाव. जसं माझं नाव कॉमनच आहे रमेश, तसं त्या भागामध्ये गुल्लर हे नाव एक आहे त्यांच्या घरामध्ये. तर ते नाव तिथून आलं, ते जरा युनिक वाटलं की गुल्लर असं, म्हणून ते आहे. पाणीपुरीचं असं आहे की सिनेमा हा डायव्हर्स प्रकरणावरती आहे. कोविड काळामध्ये घरामध्ये अनेक मित्रांचे भांडणं, डायव्हर्स प्रकरण ऐकले, त्यातून गोष्ट सुचली की आपण यावरती काहीतरी वर्कआउट करू शकतो. कदाचित आपल्या
सिनेमामुळे एखाद्याचं जरी पाऊल मागं आलं आणि त्यामध्येच असंच एक मेसेज आहे की सॉरी म्हणून आपण एक पाऊल मागं येऊन जर आपला संसार पुढे जाणार असेल तर काय हरकत एक पाऊल मागं यायला. इगो का म्हणून ठेवायचा, कशासाठी ठेवायचं आहे, शरीर नाशवंत आहे कशासाठी, मीपणा कशासाठी हवा आहे. मग त्या सिनेमामध्येच आंबट गोड नात्यांचं एक टेस्ट यावी म्हणून असं युनिक नाव म्हणजे एक पाणीपुरी, तर ते झालं. आणि सालबर्डी नाव खूपच वेगळं वाटलं. या पाठीमागं बरीच मोठी स्टोरी आहे पण वेगळं आणि युनिक पण काहीतरी आहे म्हणून सालबर्डी हे नाही, नाव असं आहे. गाव कुठे तू ऐकलं होतंस का, असं आहे खरंच काय, म्हणजे का तेच आता बघायचंय? ते घटना तसे घटनाक्रम मोठा आहे, मी शॉर्टकट मध्ये सांगतो. सालबर्डी नावाचं गाव आहे नागपूर बाँड्रीला आणि MP मध्ये. अर्ध गाव MP मध्ये, अर्ध गाव नागपूरमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही शूट करायचं पूर्वी ठरवलं होतं कारण की डिफरंट लोकेशन, जसं स्टोरीमध्ये वेगळं पण हवं असतं तसं लोकेशन पण मला, कारण की ते तेवढ्याच ताकदीचं महत्त्वाचं आहे बिहाइंड द तुमचं आर्ट म्हणा किंवा सेट म्हणा. तर त्यासाठी शोधाशोध चालू होती. चंदेरी नाव बघितलं, त्यानंतर सालबर्डी पाहिलं. सालबर्डी गावामध्ये आम्हाला शूट करायचं होतं पण त्या ठिकाणी आमची लाईट्स टेम्पो म्हणा किंवा व्हॅनिटी जाण्यासाठी रस्ते त्या ठिकाणी मोठे प्रमाणात नव्हते. त्या ठिकाणी कलाकार किंवा तंत्रज्ञ मंडळींच्या राहण्यासाठी 40 किलोमीटर लांब हॉटेल होतं, तर त्यामुळे कठीण जात होतं. आणि त्याच पिरियडमध्ये पण ते नाव तुझ्या लक्षात राहिलं. हां, अहिल्यानगर परिसरामध्ये अनेक गावं बघितल्यानंतर शनी मंदिरा शेजारी कांगोनी हिंगोनी नावाचं गाव पाहिलं होतं. त्या ठिकाणचा वाडाही लक्षात राहिला होता. 1.5 वर्ष शूटिंगच्या 1.5 ते 2 वर्षापासून तो वाडा डोळ्यासमोर होता. तर शनी शिंगणापूर का सालबर्डी असं चाललं होतं आणि सालबर्डीमध्ये करायचं तर स्क्रिप्ट आणि स्क्रीन प्लेमध्ये तो सालबर्डी शब्द आलेला होता युनिक. आणि शेवटी मुंबईवरून आम्ही पुण्याकडे की आता सालबर्डी करायचं ठरलं. सालबर्डीमध्ये शूटिंग LP बरोबर बसून बजेटिंग झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. ट्रॅव्हलिंग कसं करणार, काय करणार, बाय फ्लाईटने किती, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुण्यावरून फायनल मिटिंग करून मुंबईवरून फायनल मिटिंग करून पुण्याला येता येता रात्री 1:30 वाजता गाडी थांबली, चहा वगैरे घेतला आणि मन राहत नव्हतं की आपल्याला ते कांगोनी हिंगोनी तो वाडा डोक्यामध्ये फिरत होतं. आणि शेवटी असं ठरलं की नाही यार, सालबर्डीमध्ये नंतर करू, कधी केव्हा तरी, किंवा चंद्रीत नंतर करू हा सिनेमा. ह्या सिनेमामध्ये असं खूप म्हणजे ह्यूज आहे, कास्टिंगपासून क्राऊडपासून सगळ्याच गोष्टी खूप आहे. नाही आपण तिथंच करायचं कांगोन हिंगोनीमध्ये. आणि निघाल्यानंतर आम्ही शेजारी पाहिलं, त्या ठिकाणी एक मंदिर होतं आणि ते मंदिर होतं शनी महाराजांचं. म्हटलं गाडी इथंच येऊन का थांबावी, इथंच का आमच्या चारही डोक्याने, मी आणि दीपक कुदळ EP आमचे विचार चेंज व्हावेत आणि कन्फर्म व्हावं की नाही आम्ही शनी शिंगणापूरलाच करावं. कदाचित शनी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही इथंच शूट करावा आणि तुम्ही इथंच यावं. आणि माझी सासरवाडी तिथं आहे, सोनई वंजरवाडी म्हणून. आणि नाही ते आता मान दिलाच पाहिजे. जावई म्हणून सगळे लाड करून घेतात. नाही, मी आतापर्यंत लग्नाला 13 वर्ष झाले. ज्या वेळेस मी माझ्या सासरवाडीला गेलो, मी पहिलं दर्शन महाराजांचं करतो, शनी महाराजांचं. हा, हिंमत आणि येताना मी दर्शन करतो. तू स्वतःही खूप शनी महाराजांना मानतो. आणि या सिनेमातही तितकंच काही आहे शनी महाराजांचं. शनी महाराजांची खरंच कृपा आहे आमच्या सिनेमावरती. अनेक अडचणीवरती मात करून हा सिनेमा 17 एप्रिलला येतोय. तर शनी महाराजांचे आशीर्वाद नक्कीच या सिनेमाला तू स्वतःही खूप आणि मानतोस? मी शनी महाराजांना खूप मानतो. आणि आमचे तंत्रज्ञ टीम, कलाकार मंडळी ऑलमोस्ट सर्वच जण सेटवर येण्या अगोदर नक्कीच, कारण की मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आमच्या सर्वांची हॉटेल व्यवस्था होती आणि मंदिराच्या शेजारीच जवळ आमचं शूटिंग होतं. तर ऑलमोस्ट सगळेजण शनी महाराजांचे दर्शन करून मग सेटवरती यायचे. आणि कोणालाही प्रत्येकजण आपापल्या परीनं जाणं, दर्शन करणार आणि मग येणार, एवढी श्रद्धा प्रत्येकाची आहे महाराजांवरती. आणि त्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, त्यामुळे शूटिंगही पार पडलं ना सगळं. म्हणजे सगळ्या वेळ मिळाला का शूटिंगला? म्हणजे सगळेच होते, धमाल जास्त चालली असेल. नाही, धमाल हे बाकीच्यांनी केली, तो थोडासा अडकला होता. म्हणजे दिग्दर्शक म्हणून नाही अडकला होता. पूजा सावंत जे इन्स्पेक्टर मुख्य भूमिकेत आहेत, तर पूजा सावंतच्या ज्या असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून ज्या लेडीज आहेत त्या यांच्या मिसेस आहेत, त्यामुळे यांना तशी मजाबाई फार करता आली नाही. ओके. आणि हा पूजा सावंतच्या कास्टिंग बद्दल सांग की तीच का तुला वाटली इन्स्पेक्टर काय PI मनोरमाच्या भूमिकेसाठी?
त्या भूमिकेला न्याय देणं खूप गरजेचं होतं, कारण की घटनांचा शोध घेणारी आणि तेवढी स्ट्रॉंग आणि या सगळ्यांमध्ये गुन्हेगार शोधाच्या जेवढे तुम्ही पोस्टरवर कलाकार पाहतात, म्हणजे माधव अभ्यंकर सर असतील, रोहित कोकाटे आहेत, गिरी सर आहेत आणि आज आहेत भरत सर, शशांक सर आणि कमलाकर सर, अशा सगळ्यांमध्ये मुख्य आरोपी शोधणं खूप मोठा टास्क आहे. प्रत्येकावरती संशय आहे आणि प्रत्येकजण त्यातला तुम्हाला निर्दोष पण जाणवण. तो खूप मोठा टास्क होता आणि तेवढा ताकदीचा रोल करण्यासाठी मला वाटलं की पूजा मॅम ह्या करेक्ट कास्टिंग लगेच आहे. होकार मिळाला का काय 4 महिने वाट बघितलीस का? नाही, होकार लगेच भेटलेला आहे. फक्त थोडा तारखेंचा इश्यू होता, तो पण दुसऱ्या दिवशी क्लिअर झाला आणि होकार लगेच भेटला. हां, फक्त एवढंच की आम्ही यापूर्वी कधी भेटलो नव्हतं, एकत्र काम केलेलं नव्हतं. व्हॉट्सअप कॉलवरती, कारण की ऑस्ट्रेलिया आणि आमचं पिंपरी चिंचवड दोन वेगवेगळे देश आणि फोनवरतून संपर्क, अशी बिहाइंड द भरपूर मजा. पण फोनवरती स्क्रिप्ट नॅरेशन, व्हिडिओ कॉलवरती आणि फोनवरती सगळ्या गोष्टी आणि फक्त तारखांचा थोडंसं हे झालं, पण पटकीन होकार भेटून तेवढ्याच ताकदीनं तो रोल झाला. मजा आली. वा वा. आणि शशांक सर, नेहमीच जेव्हा तुम्ही असता कुठल्या सिनेमात तर काहीतरी, त्याशिवाय तुम्ही जेव्हा येता त्या सिनेमात म्हणजेच काहीतरी त्या सिनेमात दम असेल तर तुम्ही येता. तर काय याच्यात काय होतं सगळं? अरे ती पहिल्यांदा मी ह्याला जेव्हा भेटलो ना, तर मला त्यांनी मला सांगितलं की मी कुरुक्षेत्राला होतो, याला होतो, आणि मला चेहरा लक्षात नव्हता. मी म्हटलं आपण रत्ना हॉटेलला भेटूयात तिथे. तर तो म्हटलं मी येतो, नरेशनसाठी येतो. तर मी आला, तो समोर आला आणि बघत होता तो. तुम्हाला म्हटलं ओळखलं का सर मला? सर आले धावत. कविता चालू. Oh God. आज मीच भेटलेली आहे हा विनोद करायला. तर त्यांनी पहिल्यांदा नरेशन ऐकवलं त्याला. म्हणजे पहिल्यांदा मी फारच डायसी होतो, हे करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं. पण मग तो ज्या पद्धतीने सांगत गेला की अरे नाही हे असं आहे ते, मग तो जॉनर जो आहे तो काय हॉरर म्हणू शकते, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, मग असं छान असं एक काय म्हणू प्लॅटर आहे ते असं छानपैकी आणि एंगेजिंग करणारा आहे. आणि जो खरं तर प्रेक्षक म्हणून आपल्याला पण भुरळ पाडतो तो, यार आता काय होतं, आता काय होणार, आता काय होणार यार. हे ज्या मुवमेंट्स आहेत ना, त्या वाचताना सुद्धा लक्षात येत होत्या की अरे नाही हे नरेट करताना की अरे हे इंटरेस्ट नाही आहे काय ते. मग स्क्रिप्ट वाचलं, मग स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते ऍक्टर म्हणून किडे असतातच ना आपल्या अंगात, नाही मग हे असं करून बघूयात का, मग ते तसं करून बघूयात का. आणि सुदैवाने तो त्यालाही तयार होता की नाही मग हे ना थोडासा सिक्वेन्स आपण असं करून बघू, तसं करून बघू, जे म्युच्युअलवरती होतं ते. आणि मग त्याच्यामध्ये फायनल केलं की आपण ह्या गोष्टी करूयात. आणि माझ्यासाठी वेगळे पण हे होतं की त्या पद्धतीच्या जॉनरचं मी अजूनपर्यंत काम कधीच केलेलं नव्हतं ते. की सरपंच किंवा पॉलिटिशियन्सची केले असतील रोल मी त्याच्या पूर्वी सुद्धा, पण हा सरपंच आहे, पिढ्यानपिढ्याचा सरपंच आहे, गावामधली यंग जनरेशन आहे, त्यांना याच्या जागेवरती यायचं आहे, याला स्वतःची जागा टिकवायची आहे. आणि निरुद्योगी आहेत लोक. एक उद्योग सकाळचं एक काय गाईच्या धारा काढल्या, दूध गेलं याला डेअरीला की दिवसभर 22 तास काहीच उद्योग नाहीत ना आयुष्यात, रिकामी डोकी आहेत. मग कुठल्याही गोष्टीचा इश्यू करू शकतो आपण. आणि दुर्दैवाने गावामध्ये काही घटना घडायला लागतात त्याच्यामध्ये, आणि त्या घटना घडायला लागल्यानंतर आता काय तर त्याच्या चर्चा होतात ऑब्व्हियसली. हे ते दर 3 जण 4 जण 5 जण चर्चा करत असताना बोट हे 6व्यावरती असतं. आणि त्या पद्धतीच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकत जाता की अरे कोण असेल कोण असेल कोण असेल कोण असेल काय असेल का. मग त्या एवढ्या याच्यामध्ये गावामध्ये एक लेडी पी आय येते, पूजाने जो रोल केला होता तर तो त्याचं ते पहिल्यापासून तो ठाम होता की ह्या रोलसाठी एक सशक्त अभिनेत्री पाहिजे मला, हे त्याचं पहिल्यापासून ठरलेलं. आणि त्यांनी सांगितलं पूजा सावंत करतायत का, म्हटलं बघ तू उत्तम कास्टिंग तर तू चांगलंच करतो आहेस, बेस्टच आहे सगळं. आणि मग ही सगळी बाकीची मंडळी आली, म्हटलं चला या निमित्ताने भेटूयात आपण, तेवढीच मौज आयुष्यामध्ये. आणि मग झालं शूटिंग करत आलो. मग शूटिंगचा टप्पा असंख्य नैसर्गिक अडचणी, पावसाने रस्ते वाहून जाण्यापासनं शूटिंग 10 दिवसानंतर बंद करावं लागणं पावसाने, परत 10 दिवसानंतर लोकांना म्हणजे पहिल्यांदा तुम्ही धास्ती असते, अरे पहिले 2 दिवस फार धास्ती असते, आपण घेतलेला निर्णय योग्य आहे अयोग्य आहे काय आहे.
त्याच्यावरती तुमच्या पुढच्या बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. त्याच्यात 10 दिवस शूट केल्यानंतर चांगला कॉन्फिडन्स लोकांना आला होता की नाही नाही, हे जे चाललंय ते चांगलं चाललंय, तारखांच्या घोळमुळं आता नको काही गोष्टी व्हायला, कारण पाऊस हे निसर्गाचंच हे केलं, त्याच्यात त्याची काहीच दोष नव्हता, त्याचा काहीच दोष नाही, त्याची काहीच चूक नव्हती. मग सगळ्यांनी परत पुढच्या 10 दिवसाच्या ज्या आहेत त्या तारखा ॲडजस्ट केल्या आणि शूटिंग कंप्लीट केलं, डबिंग झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली पोस्टर आता दिसत आहे आणि आता 17ला रिलीज. हो अगदी, म्हणजे याबद्दल बोललंच पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय आहे, आता जसं सर म्हणले की खरातचं एक मोठं प्रकरण समोर आलंय आणि रोज ज्या नव्या गोष्टी समोर येतात ते पाहून थक्क व्हायला होतं की एवढं कसं कोणी एखाद्या बंधुभावावर विश्वास ठेवतंय आणि की काय लेव्हलला चाललंय आपल्याला कल्पनाच नाहीये आणि इतकं सगळं आपल्याच आसपास घडतंय. तेव्हा असे विषय येणं किंवा कुठेतरी या अंधश्रद्धा या विषयावरच सिनेमा करणं तुला महत्त्वाचं वाटलं का? किंवा याबद्दल कोणीही सांगा की आत्ता दशावतार झाला, चारण झाला मागच्या वर्षी, तर कुठेतरी आपणही मराठी सिनेमातनं काहीतरी वेगळं काहीतरी असं देऊ पाहतोय की कुठेतरी समाजाचे डोळे उघडतील, तर असं काही विषय आहे का? मुळात आहे ना, हे लक्षात घे, 3-3.5 वर्षापूर्वीपासूनची त्याची प्रोसेस आहे ती. हे तेव्हा लिहिलेलं होतं. खरात तेव्हा होता का? तर तेव्हाही होताच खरा, होताच खरा त्यावेळेला. तो तुम्हाला आम्हाला माहिती होता का? तर नव्हता माहिती तो. ते आता ती कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडलेली आहे. ती कर्मधर्म संयोगाने आपण ह्या गोष्टी नाही, झाल्या पण अंधश्रद्धेबद्दल सिनेमातून बोलणं हे आता जास्त पुन्हा एकदा गरजेचं झालेलं आहे. हा, मग आपण बोलतोच आहोत, बोलत होतोही अंधश्रद्धेबद्दल. तर ती गंमत काय ना निलिमा, म्हणजे ह्याच्यामध्ये आजच्या काळात या 21व्या शतकात या लेवलला अंधश्रद्धा ह्या कधीच कमी झालेल्या नाही, कधीच कमी झालेल्या नाहीत. मोठमोठ्याल्या गाड्या घेता, एअर स्पेस घेतलं तरी ते काय, एरोप्लेन घेतलं तरी त्याच्या चाकाखाली लिंबू ठेवणारे आपण लोक आहोत असतो. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. मग ती माझी मानसिक गरज आहे असं लोकांना वाटतं. ही माझी मानसिक गरज आहे. मला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं हा प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, तो ज्याच्या त्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तर आता ती श्रद्धा संपते कुठं आणि अंधश्रद्धा कुठे चालू होते हा सगळ्यात डेलिकेट विषय आहे. मग कुठल्या तरी देवळासमोर जाऊन नारळ फोडणं ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? नाही नाही, ती श्रद्धा आहे. मग मी माझ्या देवापुढे जाऊन जर समजा मर्याईच्या समोर जाऊन किंवा कुठलाही देव असेल त्याच्यासमोर जाऊन कोंबडं कापलं तर ती अंधश्रद्धा कशी होते? हा पण लोकांचा प्रश्न असतो. तर कुठल्याही मुळात मला देव किंवा या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पनेमध्ये मला हे वाटतं याच्यामध्ये की मी काहीतरी त्याला दिल्याशिवाय तो माझ्यावरती प्रसन्न होणार नाही, ही कुठली, हा काय समज आपल्यामध्ये पसरलाय बरं? तो देव आहे, त्याच्या दृष्टीने सगळे सारखे आहेत. म्हणजे आस्तूमध्ये सुमित्राताईंच्या आस्तू जी होते त्याच्यामध्ये आगाशे जातात त्याच्यामुळे, आणि अमृताचं कॅरेक्टर आहे बघ त्याच्यामध्ये, आणि अमृता त्यांच्या सुनेला का मुलीला समजून सांगते की ती म्हणते अगं आता त्याचा देव झालाय. हो, त्याचा देव झाला. आता ते जे ते तुला भारतीय दर्शन आहे ना ग, 6 दर्शन आहेत ती सगळी एका वाक्यात सामावलेली आहेत. ती पूर्ण भारतीय तत्वज्ञान. देव झालाय म्हणजे त्याचा काय झालाय? त्याचा तो निर्विकार झालाय. तो तर माझ्या दृष्टीने सगळे एक झालेलं आहे. आता माझ्या दृष्टीने पाणी सुद्धा तेच आहे, माझ्या दृष्टीने रक्तही तेच आहे, माझ्या दृष्टीने घोडाही तसाच आहे, माणूसही तसा आहे. तो देव झाला आता. तो निर्विकार झाला. तो आता कुठल्याही पद्धतीचे विकार त्याच्यामध्ये आता नाहीत. तसंच ती गोष्ट आहे ग या सगळ्या याच्यामध्ये देव झालेले आहेत त्याच्यात. तर तुम्ही त्या पद्धतीने जगून बघूयात ना आपण आता, की झालं मी ह्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यावरती विश्वास ठेवला, आता स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली आहे. आणि तो तुमच्यावरती विश्वास व्हावा म्हणून खूप काळ लोक झगडत होती ना ग, की नाही की अरे विचार तर करायला शिकू. मुळात मला असं वाटतं ना याच्यामध्ये की आम्ही विचार करतो म्हणजे काय करतो ही प्रोसेसच आपल्याला माहीत नाही. विचार करायचा असतो म्हणजे काय करायचं असतो. मी कुठल्या तरी गोष्टींनी इन्फ्लुएन्स होऊन जर बोलत असेल तर तो विचार आहे का? त्या अर्थाने थिओरीज मांडणारी माणसंच कमी झालीत आता या सगळ्यामध्ये. तेव्हाच कुठेतरी आपण सिनेमा सोनार होतो आणि मग तो कान टोचतो तर कुठेतरी कळेल. पण मला भावपण असतो आपला. पण हे बघ लक्षात घे, सत्य बघून जर सत्य होत आहे, मग अगदी ढोबळ स्ट्रीटवर सत्य बघून जर सत्य होत असतील तर गांधी बघून 2 गांधी व्हायलाच पाहिजे होते. हे लक्षात घे. हे मुळात माध्यम जे आहे ते मनोरंजनाचं माध्यम आहे. आणि परत तो जो पारंपरिक झगडा आहे तो सिनेमा बघून लोक बिघडली नाही, समाजात जे घडतं त्याचं चित्र सिनेमामध्ये आलेलं आहे. तो पारंपरिक झगडा आहे ना तो. आणि ते मला अत्यंत प्रामाणिकपणे असं वाटतं की हे समाज प्रबोधनाचं माध्यम नाही. मी हा घेतला उपदेशाचा डोस आणि बचकन तुम्हाला पाजला असं होत नाही. ते मनोरंजनाचं माध्यम आहे. हे म्हणजे तुला इट्स अ कॅपिटलिस्ट मीडियम. मला प्रत्येक मिनिटाला मला ह्याच्यामध्ये पैसे मोजायचे आहेत.
150 जणांचं युनिट आहे, त्यांचा खर्च आहे, हे आहे, हा खर्च मला निघला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी तरी आपल्याला म्हणजे पूर्वीचा एक 20 वर्षापूर्वी जर बघशील ना तू, तर व्यक्त होण्याची साधनं तशी सोपी होती. 20-30 वर्षापूर्वीची पुस्तकामध्ये मला जे पाहिजे ते मी व्यक्त होऊ शकत होतो. मला कविता लिहिली, माझ्या काय कथा लिहिल्या, त्याच्यातून 30 वर्ष 40-35 वर्षानंतर तू बघशील ना, तर व्यक्त होण्याची माध्यमं बदलली. आताच्या ह्याच्यामध्ये जी एक अख्खीची अख्खी पिढी आली सगळी, मग अगदी नागराजपासून असेल सगळे, ते व्यक्त कुठल्या माध्यमातून होतं आहे, तर ते चित्रपटाच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्याच्यासाठी पैसे लागतात. आणि चित्रपट जर बनवायचा तो मनोरंजन झालं पाहिजे ना माझं. कुठले मग मनोरंजन म्हणजे खळखळून पोट धरून हसणे आणि हीच एवढीच फक्त मर्यादित व्याख्या नाही ना त्या गोष्टीची. मनोरंजन अनेक पद्धतीने असू शकतं तुमचं. मला हसवतं आहे तेही मनोरंजन आहे, अंतर्मुख करणारंही मनोरंजन आहे, मला राग येतो आहे हेही मनोरंजन आहे, ट्रॅजेडी आहे तेही मनोरंजन आहे, मला भीती वाटती आहे हेही माझं मनोरंजन आहे. आणि मला असं वाटतं की हा बेसिक इमोशनचा तो थॉट आहे की ही भीती जी तुमच्या जगण्यातली सुद्धा आहे आणि मनातली सुद्धा आहे. वाह, क्या बात. कमलाकर सर, तुमचंही एक काहीतरी अकराळ विकार रूप आहे किंवा जे काय या सिनेमाचा भाग होणं, आणि मग जसं आपण आता श्रद्धा अंधश्रद्धा या विषयाबद्दलही थोडंसं बोलतोय, तर काय सांगाल? खरं तर म्हणजे भंडारी नावाचं कॅरेक्टर आहे, गावातला प्रतिष्ठित आहे. म्हणजे जसं आता पोस्टरवर दिसत आहेत सगळेच म्हणजे थोडेसे ज्यांच्यावरती संशय आहे अशी सगळी लोक आहेत, पण यांच्यातलाच एक कुणीतरी कल्प्रिट आहे. मग तो कसा सापडतो काय, म्हणजे तीच कथा आहे थोडक्यात. आणि आता आपण जसं बोलतोय श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दल, काय जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत अंधश्रद्धा असणारच. कारण हा वाद खूप आधीच्या काळापासून सुरू आहे आणि तो न संपणार आहे. म्हणजे असं नाही की आपण आत्ता या फिल्मच्याद्वारे आम्ही काहीतरी बोललो आणि लोकांमध्ये लगेच परिवर्तन होणार आहे. आम्ही फक्त प्रयत्न केला आहे की कधी कधी काय होतं की जसं शशांक दादा म्हणाला की एखादी कडू गोष्ट जर तुम्ही त्या शुगर कोटेड करून दिली तर ती पटकन लोकांना कळत नाही तो कडवटपणा. तर तसंच आहे की एक चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो मनोरंजनाच्या माध्यमातून की बाबा आता. आणि बरं हे पण असं पण आहे की आपण सतत ग्रामीण लोकांना दोष देत असतो की हे ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या मुळात ग्रामीण भागात जास्त घडल्या जातात किंवा जास्त प्रमाणात तिथे असतात. आता हे जे प्रकरण आहे हे नाशिकसारख्या मेट्रो सिटीमध्ये घडले ना, एक्झॅक्टली. आणि तिथे जे येणारे त्यांचे भक्त होते ते सगळे सुशिक्षित दिसत आहेत आपल्याला, आपण सगळ्या क्लिप बघतोय ते. हां, म्हणजे हे फक्त ते शहरातही होत आहे जास्त प्रमाणात. म्हणजे जसं आता शशांक दादाने सांगितलं, एखादी गाडी घेतली की त्याच्या खाली लिंबू लावावंच लागतं ना, त्याशिवाय गाडी सुरळीत चालणार नाही असा समज असतो आपला. त्याच्यामुळे हे न संपणार आहे. आणि पुन्हा तेच आहे की आम्ही आमच्या सिनेमामुळे काहीतरी सॉलिड बदल घडणार आहे आणि लोकांना आता अंधश्रद्धेपासून थोडेसे वेगळे होऊन मग ते श्रद्धेच्या नावाखाली असं पण नाही आहे. फक्त आम्ही या चित्रपटाद्वारे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय की श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा असू नये, एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेही मनोरंजनाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा आहे. आम्ही खूप मेहनतीने, कारण आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा तिथे एवढा प्रचंड पाऊस होता, त्या पावसात आम्हाला थांबावं लागलं 10 दिवसांसाठी. तर नॉर्मली आम्ही 7ची शिफ्टला जायचो, 4 वाजेपर्यंत व्यवस्थित शूटिंग व्हायचं आणि 4 नंतर जो पाऊस सुरू व्हायचा रात्रीपर्यंत, त्या पावसातही आम्ही शूटिंग केलं, कारण इलाज नव्हता. सगळ्यांची परत मोड बांधणं नव्यानं हे इम्पॉसिबल होतं. तर त्याच्यातही आम्ही शूटिंग केलं. तर खूप मेहनत घेऊन आणि खूप आम्ही मन लावून हा सिनेमा केलेला आहे की जेणेकरून लोकांचं मनोरंजन व्हावं. तर 17 नंतर लोकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आमचा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, OTTची वाट बघू नका. कारण या जॉनरची जी फिल्म असते ती थिएटरमध्ये बघण्यातच गंमत असते, कारण त्याचे साऊंड इफेक्ट किंवा ते जे काय पडद्यावर दिसणार आहे ते सगळं थिएटरमध्येच अनुभवण्यासारखं आहे. तेव्हा थिएटरमध्ये जाऊन बघा. 17 पासून आमचा रिलीज होतोय सालबर्डी. आणि मी आता भरत सरांकडे येते, कारण मला माहिती आहे की ते किस्से फार छान रंगवून सांगतात आणि शूटिंगचा एखादा किस्सा नक्कीच असेल की जेव्हा काहीतरी नाही काही असू शकतं, कुठलं आत्ता share करावं असं वाटतं. या शूटिंग मध्ये तसं काही किस्सा नव्हता फार, किंवा कारण कोणालाही सुचत असेल तर. फारच मी कमी वेळ ऍक्च्युली होतो तुमच्या dates फार ह्या ह्याच्यावरती. नाही, डेट्स होते माझ्याकडे, रोल कमी दिला त्यांनी मला, डेट्स भरपूर होते.
पुढच्या सिनेमात तुला ते कव्हर अप करावं लागणार नाही. पार्ट टू साठी राखून ठेवलं. पार्ट 2 येणार आहे म्हणजे आम्ही पण मीठ आणि लोणच्या पण आता काय एवढे सगळी गँग असल्यावरती धमाल होणारच आहे. आणि त्यातल्या त्यात तो त्या पावसाने खूप वेळ आपला काढून दिला नटांना गप्पा करण्यासाठी. पाऊस पण एक कॅरेक्टर होता. हो, त्याचे एक आभार की ते बाबा करा मजा करा थोडीशी. खूप काम करून थकले, 4 वाजेपर्यंत काम केलं. आता जरा आता मी थोडंसं सांभाळतो, तुम्ही जरा आराम करा. त्यामुळे खूप आता अंशुमन विचारे होता आहे तो आता आज लवकर गेला. पण ते सगळे धमाल गँग असल्यामुळे ते आता आमचा थोडासा हिरमोड झाला आहे की ओंकार भोजने नावाचा नट आहे, ज्याला आम्ही कॉमेडी याचं त्याच्याकडे आपण अपेक्षा करतो का हा कॉमेडी करेल काय ते. पण तो इतका कमालीचा सिरियस होता. आम्हाला वाटलं ओंकार भोजने आहे का दुसरा कोणी आहे, इतका सिरियस का सेट मला गंमत ती वाटली ना की त्याची इमेज जी असेल की तो हास्य जत्रा बघितल्यानंतर एक विनोदी अभिनेता आहे, विनोद किंवा आता भारत असेल काय किंवा कमलाकर असेल किंवा अंशुमन असेल काय, तर हे ना पटकन मिसळतात. त्याला आहे ना फार हे करावं लागत नाही, पटकन मिक्सअप होतात फटफट. ओंकार ह्या सगळ्यांच्या त्यांना अत्यंत अलग आहे. बरोबर, तो स्क्रीनवर कॉमेडी करतो पण तो मुळात शांत अत्यंत आहे. मुळात शांत आहे. आपण भलं आपलं काम भलं काहीतरी वाचत बसलेलं असेल, काहीतरी ऐकत बसलेलं असेल, अत्यंत आदबशीर मुलगा आहे, कोणालाही उलटून बोलणार नाही, काय फार गोड बाळ आहे, फारच मस्त. रमेश, तू एखादा किस्सा सांग आणि मग आपण हा इंटरव्ह्यू संपूया. की आता श्रद्धा, अंधश्रद्धा आणि त्या पलीकडे विश्वास, जेव्हा तू म्हणलास की शनी महाराजांची कृपा आहे किंवा काहीतरी तुला जे असं वाटत होतं, जेव्हा इतके काही जर संकट आली तेव्हा काहीतरी असं असेल की जेव्हा तुला आता शेअर करावं असं वाटतंय, ते काय होतं की ते तेव्हा निभावून नेलं बाबा? विश्वास तर आमचा सगळ्यांचा सालबर्डी. मुळात प्रामाणिकपणे काम करणं, कामावरती आपली श्रद्धा असणं, कामावर श्रद्धा, जो कुठलंही काम तेच असो. काहीतरी हवं होतं की तू जसं आता मी फिल्म मेकर आहे तर माझं फिल्म मेकिंगवरती श्रद्धा आहे. जो कोण वेगळ्या व्यवसायात, वेगळ्या जॉबवरती आहे, वेगळ्या करिअरवरती आहे, तर त्याच्या कामावरती असणारी श्रद्धा, कामावरती असणारं प्रेम आणि तेच त्याला सक्सेसकडे नेतं. तर मी जास्त मानतो मेहनत आणि प्रामाणिकपणा आणि कामावर असणारी श्रद्धा आणि स्वतःवरचा विश्वास. बस ह्या गोष्टींचा समतोल झाला की नक्कीच एक चांगलं कॉन्क्रीट गोष्ट एखादी तयार होती, जी आज आमच्याकडे झालेली आहे. सगळ्या मी विशेषतः आभार मानन की मी सिनेमा एकटा बनवत नसतो. हां, हे खूप महत्त्वाचं आहे की हे सगळं सेटवर असं चाललं. हवंय एंटरटेन, जमती हव्यात तर मग काहीतरी क्रिएटिव्ह सुचतं. तर हे असणं खूप गरजेचं आहे, फ्रेश नाही, त्यामुळे तर एनर्जी तेवढी टिकून राहते. तर पूर्ण टीम माझ्या पाठीमागं, माझे DOP आहेत, माझे साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, कॉस्ट्युम डिझायनर आहे, आर्ट डिपार्टमेंट आहे, संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे निर्माते, या सगळ्यांची जवळपास 150 लोकांची टीम, या सगळ्यांची प्रामाणिकपणे मेहनत, ताकद, आमचे निर्माते आणि सगळे कलाकार चित्रपटातील जे आपण आज या ठिकाणी पोस्टरवर पाहतो हे आणि समोर आहेत, या सगळ्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं आणि श्रद्धा असणारं, विश्वास असणारा आमचा सालबर्डी जो 17 एप्रिलला रिलीज होते, तो थिएटरमध्ये जाऊन तुम्ही प्लीज पहा. कारण की त्याचं जे BGM आहे अमर मोहिले सरांचं, तर ते तुम्हाला थिएटरमधूनच 7.1 अनुभवायला भेटेल. आणि ते पहा. आम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे सिनेमा बनवला आहे तेवढ्याच प्रामाणिकपणे तुम्ही आम्हाला त्याच्या कमेंटमध्ये सांगा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते सांगा, आम्ही त्याचा स्वीकार करू. आणि 17 एप्रिलला आवर्जून सिनेमा पहा सालबर्डी. थँक्यू थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.